मोठी बातमी समोर येते, ती बातमी आपण पाहूयात। वर्धा जिल्ह्यातील 6 नगर परिषदेचे निकाल हे आज जाहीर होणार आहेत। मतमोजणीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। वर्ध्यामध्ये 7 फेऱ्यांमध्ये मतमोजणी जी आहे ती होणार आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 तासांमध्येच निकाल जो आहे तो स्पष्ट होईल। वर्धा जिल्ह्यामधल्या 6 नगर परिषदेचे निकाल आज जाहीर होत आहेत। वर्धा जिल्ह्यामध्ये 6 नगर परिषदेकरता निवडणूक पार पडली आणि आज सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। वर्ध्यामध्ये वर्धा नगर परिषदेकरता जिल्हा क्रीडा संकुल येथे मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। वर्ध्यामध्ये वर्धा, देवळी, आर्वी, हिंगणघाट, सिंधी रेल्वे या 6 नगर परिषदेकरता निवडणूक झालेली आहे आणि या 6 नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता होती आणि यावेळी भारतीय जनता पक्षापुढे ही सत्ता राखण्याचं मोठं आव्हान असणार आहे। या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये राजकीय नेत्यांची प्रतिष्ठापनाला लागलेली आहे आणि एकूणच मतदारांचा कौल कुणाला मिळणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागलेली आहे। महेश मुंजा, TV9 मराठी, वर्धा। नंदुरबारमध्ये 4ही नगर परिषदांच्या मतमोजणीला अगदी काही वेळातच थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे। अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून काळजी सुद्धा घेतली जाते। चोख असा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। अगदी काही वेळात मतमोजणी सुरू होईल। नंदुरबार जिल्ह्यातील 4ही नगरपालिकेच्या मतमोजणीला अवघ्या काही वेळातच सुरुवात जी आहे ती होणार आहे। त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। या निवडणुकीचे प्रतिनिधी जे आहेत ते आज जात असल्याने त्यांची पूर्ण चौकशी जी आहे ती केल्यानंतर पोलीस दलाकडनं आज सोडले जात आहे। तर उमेदवारांच्या प्रतिनिधींची देखील तपासणी जी आहे ती केली जात आहे। कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू मध्ये जाणार नाही याची दक्षता जी आहे ती पोलीस विभागाकडनं केली जात आहे। नंदुरबार नगरपालिकेसाठी नंदुरबार जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि माजी खासदार यांची प्रतिष्ठा जी आहे ते पणाला लागलेली, यांनी देखील ही निवडणुकी प्रतिष्ठेची मानली जाते यांच्यासाठी। तर दुसरीकडे राज्यातील नेते देखील या निवडणुकीमध्ये येऊन सहभाग घेऊन गेले। त्यामुळे नेमकं पारडं आता कोणाची जड राहणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे। जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार। नंदुरबार सोबतच महाडमध्ये सुद्धा मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा चोख असा बंदोबस्त आहे। 2 तारखेला झालेल्या राड्यानंतर पोलिसांकडून आता खबरदारी घेतली जाते। मतमोजणी केंद्राच्या आजूबाजूच्या 200 मीटर परिसरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। महाड शहरामध्ये अतिरिक्त CRPFच्या तुकड्या या देखील तैनात करण्यात आल्या। तर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे आमने सामने येऊ नये यासाठी प्रशासनानं विशेष अशी खबरदारी या ठिकाणी घेतलेली आहे। डिसेंबर रोजी जो राडा झाला होता त्यानंतर पुन्हा परिस्थिती अशी निर्माण होऊ नये यासाठी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आपल्यासोबत वरिष्ठ अधिकारी आहेत, आपण त्यांची बातचीत करणार। सर, 2 डिसेंबर रोजी राडा झाला होता, आज मतमोजणी प्रक्रिया आहे, कशा पद्धतीने प्रशासनाच्या वतीनं काळजी घेतली जाते? 2 तारखेला जो प्रकार झालेला होता त्याच्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत। त्याच्यातले बहुतांशी आरोपी हे फरार आहेत, त्यांना अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे। कालच माननीय न्यायालयानं त्यांची जामीन रद्द केलेली आहे आणि आज मतमोजणी आहे। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवरती आज महाड शहरामध्ये SRPFची एक कंपनी, रायगड पोलीस दलाचे 15 अधिकारी आणि 125 लोक, त्याचप्रमाणे स्ट्रायकिंग फोर्स असा लावण्यात आलेला आहे। महाड शहरामध्ये बंदोबस्त एकूण 7 लेयर्समध्ये लावण्यात आलेला आहे। जे मतमोजणी केंद्र आहेत, मतमोजणी केंद्राच्या आतला बंदोबस्त, त्याच्यानंतर मतमोजणी केंद्राच्या आजूबाजूला 200 मीटर्सवरती संचारबंदी लागू केलेली आहे। त्या संचारबंदीच्या आजूबाजूला आपण बघता आहात आता की जिथे बॅरिकेडिंग्स लावलेले आहेत त्याच्या पलीकडे नो मॅन्स लँड असणार आहे। कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला त्याच्या आतमध्ये प्रवेश नसेल। त्या व्यतिरिक्त रेग्युलर जे ट्रॅफिक आहे ते ट्रॅफिक सर्क्युलेशनचे डायव्हर्जन पॉईंट्स नेमले गेलेले आहेत आणि महाड शहरामध्ये जे सेन्सिटिव्ह एरियाज आहेत त्या ठिकाणी फिक्स पॉईंट्स दिले गेलेले आहेत। विशेष करून निवडणूक म्हटलं किंवा मतमोजणी प्रक्रिया म्हटलं की मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते गर्दी करत असतात। या कार्यकर्त्यांना कोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि तुमच्या पोलीस प्रशासनाच्या वतीनं काय आवाहन कराल या कार्यकर्त्यांना? पक्षाच्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी निकाल ऐकण्यासाठीच्या जागा अलॉट केल्या गेलेल्या आहेत। त्यांनी त्या ठिकाणीच थांबणं अपेक्षित आहे। त्यांची वाहनं सुद्धा त्या बाजूलाच लागलेली असतील, त्याच्यामुळे कोणतेही 2 जमाव समोरासमोर येणार नाहीत याची काळजी घेतली गेलेली आहे। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्यावर। आपण पाहतोय की 2 तारखेला जी परिस्थिती निर्माण झाली होती त्या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासनाकडून सर्व काळजी जी आहे ते घेण्यात आलेले आहे आणि मतमोजणी प्रक्रिया आहे या प्रक्रियेच्या आजूबाजूला 200 मीटर जे आहे ते संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती जी आहे ती पोलीस प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। कॅमेरामन योगेश सावंतसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, महाड।